नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीच्या व्यापारी असोसिएशननं सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावामध्ये सहभागी होणार नसल्याचं पत्र बाजार समितीला दिलंय। कांदा उत्पादक शेतकरी तिहेरी संकटामध्ये सापडल्यानं चिंताग्रस्त झालाय। इंधनाच्या तुटवड्यामुळे नाशिक जिल्ह्यात राज्यात तसंच राज्यांमध्ये डिझेल उपलब्ध होत नसल्यानं शेतीमाल पाठवण्यासाठी ट्रकही मिळत नसल्यानं हा दुर्दैवी निर्णय घेतल्याचा या पत्रामध्ये उल्लेखही करण्यात आलाय। शेतकऱ्यांचा कांदा खराब होत असल्यानं आर्थिक अडचणीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी सापडलेला असताना आता या पत्रामुळे या कांद्याचं करावं काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामुळे गेल्या 2 महिन्यापासून आपल्या जो आखाती देशांमध्ये कांदा जायचा तो कुठेतरी कंटेनरचे फ्रेट वाढल्यामुळे तो फार कमी प्रमाणात निर्यात होत आहे। डिझेल पेट्रोलची उपलब्धता नाही आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनसाठी परराज्यात पाठवण्यास ट्रक उपलब्धता होत नाहीये। तर सरकारला व्यापाऱ्यांच्या वतीने ही विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून आणि ट्रका कसे उपलब्ध होतील यासाठी सरकारने दखल घेऊन लक्ष दिलं पाहिजे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघतोय लासलगाव बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे कांदा आणि धान्य लिलावामध्ये सहभागी होणार नसल्याचा, याचा नेमका कशा प्रकारे फटका बसतोय शेतकऱ्यांना? गौरी, प्रामुख्याने जर बघितलं तर मार्च महिन्यामध्ये देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं। काढून ठेवलेला कांदा देखील खराब झालेला होता। अतिवृष्टीचा सुरुवातीच्या काळात फटका बसला, नंतरच्या काळामध्ये कांदा टिकाऊ नसल्यामुळे त्याचा आणखी एक फटका बसला आणि आत्ताच्या घडीला उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये अशा स्वरूपाचा भाव या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। आणि अशातच आता नाफेडकडनं थेट लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये सूचना आल्यानंतर 2 पैसे मिळतील अशा स्वरूपाची अपेक्षा या सगळ्या शेतकऱ्यांना होती। आणि अशातच मात्र आता व्यापाऱ्यांनी थेटपणे इंधनचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे ट्रक मिळत नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून घेतलेला कांदा बाहेरच्या राज्यांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये कसा पाठवायचा हा मोठा प्रश्न या सगळ्या व्यापाऱ्यांपुढे उभा राहिल्यामुळे त्याचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसणार आहे। त्यामुळे हे जे संकट आहे हे पाहता यामध्ये तातडीनं शासनाच्या वतीनं लक्ष देण्याची गरज आहे आणि तशा स्वरूपाची मागणी व्यापारी वर्गाकडनं केली जाते। सोमवारपासून लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्याचा इशारा देखील पत्राच्या माध्यमातून बाजार समित्यांना आता व्यापारी देऊ लागलेले आहेत। त्यामुळे ही गंभीर समस्या खरं तर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी